संताजी घोरपडे छत्रपती राजाराम महाराजांवर नाराज का झाले होते? मागच्या भागात आपण पाहिलं की संताजी घोरपडेंनी जिंजीच्या वेढ्यात असलेल्या मुघल सैनिकांची रसद मारली होती आणि त्यामुळे त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती. जिंजीपासून 40 किलोमीटर असलेल्या वांदिवाश नावाच्या जागेवर मुघलांची रसद होती. जुल्फिकार खान आणि राव दलपत यांनी जीवाची बाजी लावून आणि मराठ्यांशी लढत लढत थोडीफार रसद आणली, पण ती रसद सुद्धा थोड्याच दिवसात संपली आणि मुघलांवर परत उपासमारीची वेळ आली. आणि त्याच दरम्यान जिंजीच्या आजूबाजूच्या परिसरात मराठ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे आता बाहेर पडून दुसरी रसद आणणं मुघलांना जवळपास अशक्य झालं होतं. त्यामुळे आता त्यांना वेढा सोडून माघार घ्यायची वेळ आली होती. पण मराठे आता त्यांना सुरक्षित माघार सुद्धा घेऊ देणार नव्हते. त्यामुळे जुल्फिकार खानाने छत्रपती राजाराम महाराजांना विनंती केली की आम्हाला 40 किलोमीटरवर असलेल्या वांदिवाश पर्यंत सुरक्षित जाऊ द्या. तेव्हा संताजी घोरपडे जिंजी किल्ल्यावर नव्हते, पण धनाजी जाधव होते. छत्रपती राजाराम महाराजांनी संताजी घोरपडेंची काही काळ वाट बघितली, नंतर जुल्फिकार खानाचा प्रस्ताव मान्य केला. पण जेव्हा संताजी जिंजीवर आले तेव्हा त्यांना हा निर्णय पटला नाही. संताजी घोरपडेंना असं वाटत होतं की मराठ्यांनी मैदानावर उतरून इतका पराक्रम गाजवून मुघलांची इतकी भीषण अवस्था केली होती, तर आता त्यांचा संपूर्ण सर्वनाशच करता आला असता किंवा बाकीच्या मुघल सैन्याला जाऊ दिलं असतं आणि शहजादा कामबक्षला जिंजीवर ओलीस ठेवलं असतं. संताजींचं म्हणणं लष्करी दृष्ट्या बरोबर होतं. असं केल्याने मुघलांची खूप मोठी हार झाली असती आणि त्यांचं मनोधैर्य खचलं असतं. पण छत्रपती राजाराम महाराज थोडा वेगळा विचार करत होते. खरं तर जिंजीचा वेढा जेव्हा सुरू झाला होता तेव्हा मराठ्यांची संख्या जिंजी परिसरात खूप कमी होती आणि तेव्हा जुल्फिकार खान, त्याचे वडील असद खान आणि स्वतः शहजादा कामबक्ष तिथे हजर होता. तेव्हा किल्ला वाचवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी मुत्सद्दीपणा वापरून जुल्फिकार खानाशी गुप्तपणे बोलणी सुरू केली होती. एकमेकांच्या वाईट परिस्थितीचा फायदा घ्यायचा नाही असा कदाचित त्यांच्यामध्ये गुप्त करारच झाला होता. त्यामुळे त्यावेळी मुघलांची इतकी मोठी संख्या असताना सुद्धा जुल्फिकार खानाने जिंजीवर कोणता विशेष हल्ला केला नाही. कदाचित त्याचीच परतफेड म्हणून महाराजांनी जुल्फिकार खानाला सुरक्षित जाऊ दिलं असेल. आणि जरी मराठ्यांनी मुघलांचं सैन्य पूर्ण जरी संपवलं असतं तरी औरंगजेबाने पुन्हा तेवढीच मोठी सेना पाठवली असती. त्यामुळे छत्रपती राजाराम महाराजांनी जुल्फिकार खानाशी बोलणं सुरू ठेवलं. वेळ पुढे ढकलत नेली आणि तिकडे महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची ताकद पुन्हा उभी राहिली. हे महाराजांच्या मुत्सद्देगिरीचं यशच म्हणावं लागेल. आणि शहजादा कामबक्षला ओलीस ठेवणं काही सोपी गोष्ट नव्हती. असद खान आणि जुल्फिकार खान शहजादा कामबक्षला मराठ्यांना देऊन जर परत औरंगजेबाकडे आले असते तर औरंगजेबाने त्यांची मुंडीच मारली असती. या सिच्युएशन मध्ये खरं तर संताजी घोरपडे आणि छत्रपती राजाराम महाराज दोघेही बरोबरच वाटतात. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा.